back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपल्या टॉपिकचं नाव आहे रेडॉक्स रिॲक्शन. अँड व्हॉट इज रेडॉक्स? आता आपल्याला माहिती झालंय रेडॉक्स म्हणजे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन एकत्र ज्या रिॲक्शन मध्ये होतं त्याला आपण रेडॉक्स म्हणतो. RE फॉर रिडक्शन, OX फॉर ऑक्सिडेशन बिकम्स रेडॉक्स. मग रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस, कंबशन ऑफ फ्युएल या जनरल फेनोमेनाज आहेत ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. अशी एखादी रिॲक्शन तुम्हाला बघायला भेटेल या चॅप्टर मध्ये, एखादी खूप साऱ्या रिॲक्शन्स की रिॲक्शन मधली एखादा कुठला तरी रिॲक्टंट ऑक्सिडाइज होतो आणि दुसरा रिॲक्टंट रिड्यूस होतोय. एकाच रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण होतं, त्याला आपण म्हणतो रेडॉक्स. पण मॅम ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय? तर 10th स्टँडर्ड मध्ये अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती आहे ऑक्सिडेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, तसं रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. बट रिव्हर्स वे मध्ये जर तुम्ही ऑक्सिजनला ऍड करताय म्हणजेच रिमूव्हल ऑफ हायड्रोजनला सुद्धा ऑक्सिडेशन म्हटलं गेलं आणि इथे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजनला रिडक्शन म्हटलं गेलं. या दोन बेसिक डेफिनेशन्स तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये केले. जसं की कार्बन मध्ये ऑक्सिजन ऍड केलं, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज नथिंग बट ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, एक्झाम्पल कन्सिडर करा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन साठी H2S हायड्रोजन सल्फाइड. याच्यातून मला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे हायड्रोजनला. मी एक ऑक्सिजन दाखवते इथे, तुम्ही फोकस कशावरती करताय, H2S वरती. रिमूव्ह काय करणार आहे, हायड्रोजन. काय उरेल, सल्फर प्लस रिमूव्ह केलेला H2 कुठेतरी जायला पाहिजे, तो कोणासोबत जातोय, वॉटर, ऑक्सिजन सोबत टू फॉर्म वॉटर, म्हणून मी ते O दाखवला. बॅलन्स करून घ्या, अशी रिॲक्शन ठेवली तरी चालेल बट बेटर वे रिॲक्शन बॅलन्स करू. 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन, 2 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन. आता हायड्रोजन किती झाले, 4. सो इथं बॅलन्स केले. सल्फर किती झाले, 2. इथे दिसतंय की कार्बन मध्ये तुम्ही ॲडिशन ऑफ ऑक्सिजन केलंय बट इथे H2S मधून तुम्ही रिमूव्हल ऑफ हायड्रोजन केलं. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. सो जे बघायचं आहे ते स्पेसिफिक ठेवा. इथे ऑक्सिजन ऍड केलाय असं बघताय, ही रिॲक्शन पण तशीच आहे पण मी दाखवतेय रिव्हर्स वे मध्ये की रिमूव्हल ऑफ हायड्रोजन झालेला पण दिसतोय. त्याच टाइप मध्ये अजून 2 फेनोमेना ऍड झाले. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इज ऑल्सो टर्म्ड ॲज ऑक्सिडेशन. म्हणजे कोणत्याही मेटल मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सांगा, ऑल हॅलोजन्स, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. सो याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऍड करताय तर कंपाऊंड काय बनणार आहे, MgF. पण असा कंपाऊंड असतो का कधी Mg? नाही, Mg+2 असतो. सो इथे F2 म्हणजे F किती टाकायला लागते, 2. मॉलिक्युलर फॉर्म्युला MgF2 आहे. सो त्याच्यासाठी बॅलन्स करण्यासाठी 2F ऍड केले. बट ओव्हरऑल काय झालंय, ओव्हरऑल तुम्ही एका मेटल मध्ये ऍड केलं कोणाला, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला. सो ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इज ऑल्सो ऑक्सिडेशन. बघा का म्हटलंय, इथे मॅग्नेशियम 0 स्टेट मध्ये, नॅचरल स्टेट मध्ये म्हणजे 0 स्टेट मध्ये. पण इथे जर बघितलं तर एका फ्लोरीन वरती चार्ज किती असतो, -1. 2 फ्लोरीन वरती चार्ज किती, -2. सो मॅग्नेशियम वरती किती असणार आहे, +2. -2 + 2 न्यूट्रल होणार. सो जर फ्लोरीन वर -2 आहे तर मॅग्नेशियम वर +2 पाहिजे. मॅग्नेशियमची आधी होती 0, आता कुठे चालली आहे, +2 कडे. झालं का ऑक्सिडेशन. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज नथिंग बट ऑक्सिडेशन स्टेट. आपल्याला पुढे जाऊन हेही बघायचंय. सो ही झाली एक डेफिनेशन. अजून एक, आता त्याचा रिव्हर्स, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑक्सिडेशन असेल तर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम सुद्धा ऑक्सिडेशन असणार आहे. एक्झाम्पल Hg2Cl2. याच्यामधून तुम्हाला काय करायचंय, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम काढायचंय. कोण असतं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, मेटल. सो काढा त्याच्यातून मेटल, कसं दिसेल, HgCl2. हॅलोजनला अजिबात नाही हलवलं, फक्त एक मर्क्युरी कमी केला, त्याला बाहेर काढला. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण आहे, मर्क्युरी. इथे किती आहेत, 2, त्यातला एक कमी केला
दॅट इज रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह केलं तर दिस इज ऑल्सो ऑक्सिडेशन. चला प्रूफ करूया. इथे क्लोरीन वरती चार्ज किती, एका क्लोरीन वर -1, सो 2 क्लोरीन वरती -2, सो Hg2 वरती किती चार्ज आला, +2. इथे Cl2 वरती चार्ज आहे -2, सिमिलरली Hg2 वरती चार्ज आहे +2. मग एका मर्क्युरी वरती किती असणार आहे, +1. हे दोघांवरतीच आहे ना, दोघांवर +2, सो एकावरती +1. तसे इथे -2 +2, बघा एकावरतीच +2 आहे. सो +1 पासून +2 कडे चालली आहे मर्क्युरी. ऑक्सिडेशन स्टेट नंबर वाढायला 1 चा 2 आलाय, सो इट इज अगेन ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन हे आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये पाहिलंय. जर तुम्ही 12th स्टँडर्डचे स्टुडंट असाल, 11th स्टँडर्डचे असाल तर इन फ्युचर तुम्ही हे बघणार आहे. एखाद्या एलिमेंटने इलेक्ट्रॉनचा लॉस केला, जसं की Zn इलेक्ट्रॉन लूज केले. किती इलेक्ट्रॉन, समजा त्यांनी 2 इलेक्ट्रॉन बाहेर टाकले, काय करतो तो रे, पॉझिटिव्ह चार्ज मध्ये येतो. सो 0 पासून +2 मध्ये गेला. दिस इज अगेन एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन. सो 10वीतलं जे बेसिक नॉलेज होतं, व्हॉट इज ऑक्सिडेशन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, याच्यामध्ये अजून 3 डेफिनेशन्स ऍड झाल्या. कोणत्या, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सो या टोटल 5 डेफिनेशन्स आहेत ऑक्सिडेशनच्या. अशा टाईपच्या रिॲक्शन्स या तुमच्या टेक्स्टबुक मधूनच घेतलेत. MST CETचा पेपर हा टेक्स्टबुक मधून येतो. सो आपण जर तिथल्याच रिॲक्शन परफेक्ट केल्या तर बाहेरच्या रिॲक्शन्स मध्ये जास्त हात लावायची आपल्याला गरज नाही. सो याच परफेक्ट करा. आणि टेक्स्टबुक मध्ये तुमच्या कुठले एक्झाम्पल्स एक्सेस वाटत असतील, ॲडिशनल वाटत असतील तर तेही तुमच्या नोट्स मध्ये ऍड करून द्या. टेक अ स्क्रीनशॉट, ट्राय टू राईट ऑल द 5 पॉइंट्स फॉर रिडक्शन. मी सुद्धा लिहून देणारच आहे. टेक अ स्क्रीनशॉट. सिमिलरली रिडक्शन साठी, आता रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनला ऍड करताय तर ते असणार रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. जसं मगाशी तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला ऍड केलं, इथं काय करणार, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम, मगाशी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं, आता गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन मध्ये जे तुम्ही रिमूव्ह केलं ते रिडक्शन मध्ये ऍड करताय. ऑक्सिडेशन मध्ये जे ऍड केलं ते रिडक्शन मध्ये रिमूव्ह करताय. ओके, सो या 2 प्रोसेस एकमेकांच्या अपोजिट आहे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन कोणामध्ये कराल, तुम्हाला सगळ्यात फेवरेट एक्झाम्पल सांगते, इथिन. खूप वेळा तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये इथिन मध्ये हायड्रोजिनेशन केलं, कॅटालायटिक हायड्रोजिनेशन. मी कॅटलिस्ट वगैरे काही लिहित बसणार नाही. हायड्रोजनला फक्त ऍड करा. एक जाईल पहिल्या कार्बनकडे, दुसरा जाईल, 2 आहेत ना, दुसरा जाईल नेक्स्ट कार्बनकडे. काय तयार झालं, इथेन. काय केलं तुम्ही, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. सो इट इज रिडक्शन रिॲक्शन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनला रिमूव्ह करा. मॅग्नेशियम ऑक्साइड मधून जेव्हा तुम्ही ऑक्सिजनला रिमूव्ह करताय, कसं दिसेल, Mg रिमूव्ह केला, O2. सो बॅलन्स करून घ्या, 2 2. ओके, MgO, मॅग्नेशियम ऑक्साइड मधून ऑक्सिजन काढला, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन सेपरेट. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण असतं, अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स. सो मगाचंच एक्झाम्पल घेऊ आपण, HgCl2 होता आपल्याकडे, बरोबर. आता याच्यामध्ये Hg ऍड करायचंय. क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हॅलोजन्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो त्याच्या सोबत जो आहे तो कोण आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. हा मला हवाय. त्याची रिॲक्शन कोणासोबत केली आहे बघा, SnCl2 सोबत. मला मर्क्युरीची ॲडिशन हवी आहे, सो मी मर्क्युरी 2 वेळा घेते. Cl मध्ये नो चेंज आहे तसा, आणि हा काय होतोय, SnCl4. सो बॅलन्स करून घ्या रिॲक्शन. किती झाले या, 4 5 6. 6 क्लोरीन दिसतात का, इथे किती आहेत, 2. इथे किती आहेत, 2च. मग अजून 2 बाकी आहेत, तो कुठे आहे, इथे. बघा मर्क्युरी 2 आहेत ना, सो इथे Hg ला 2 बॅलन्स करायला पाहिजे. ते जर तुम्ही 2 बॅलन्स केलं तर ओव्हरऑल रिॲक्शनच बॅलन्स होते. हे 4 5 6, 4 आणि 2 6. ठीक आहे. SnCl2 कुठून आला, ऍड केलाय रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी. सो अशी रिॲक्शन दिली असणार तुम्हाला,
आणि देन दे विल टेल यू टू आयडेंटिफाय वेदर दिस इज ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन. मी काय बघणार, इथं एक मर्क्युरी आहे, इथं 2 मर्क्युरी आहेत. बाकी क्लोरीनची संख्या तर सेम होती. ओरिजिनल रिॲक्शन मध्ये एक मर्क्युरी, इथं 2 मर्क्युरी. मर्क्युरी इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. सो ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट झालंय, हेन्स इट इज रिडक्शन रिॲक्शन. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला काढून टाकायचंय, अशी रिॲक्शन करूया आता. एक्झाम्पल कन्सिडर करा. FeCl3 त्याच्यामध्ये काय ऍड करतात, H2. कोणावरती फोकस करणार आहे तुम्ही, Cl वरती, बिकॉज इट इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ते 3 आहेत, एक काढून टाका, काय दिसेल, FeCl2 प्लस एक Cl जो बाहेर टाकलाय तो कोणासोबत गेला पाहिजे, हायड्रोजन सोबत, म्हणून तर त्याला ऍड केलं तिथे. पण हायड्रोजन आहेत किती, 2. सो तुम्ही सुद्धा काय लिहून घ्या इथे, 2. टोटल क्लोरीन किती झाले तिथे, 4. सो 4 तर मी करू शकत नाही, किती करायला पाहिजेत मला इथे, 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. आता 6 झाले, 6 साठी इथे 2. बघा 2 2 चा 4 क्लोरीन, 5 6. सो क्लोरीन मॅच झाले, हायड्रोजन 2 इकडे सुद्धा मॅच झाले, Fe2 हे सुद्धा मॅच झालं. बॅलन्सिंग मी मुद्दामून करतेय कारण पुढे जाऊन करायचंच आहे आपल्याला म्हणून. पण रिॲक्शन ओव्हरऑल ओळखायला सांगितली तर तुम्हाला अनबॅलन्स्ड रिॲक्शन दिली जाते. बॅलन्स करा नाही करा मॅटर नाही, मला तर फक्त ओळखायचंय ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे. मी मेन कंपाऊंड बघणार FeCl3, इकडे काय आहे FeCl2, म्हणजे एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम काढलाय, दॅट इज रिडक्शन रिॲक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन. कोणीही जो इलेक्ट्रॉन घेतो, कोण घेणार आहे, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तोच इलेक्ट्रॉनला घेईल, तोच भुकलेला असणार आहे, आणि काय बनेल, कॉपर. सो गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज रिडक्शन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन LOSS लॉस, बघा त्या वर्ड मध्येच O आहे. सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑक्सिडेशन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज रिडक्शन. बाकी सगळे पॉइंट्स तुम्हाला माहिती आहे. टेक अ स्क्रीनशॉट अँड प्रॅक्टिस द रिॲक्शन्स. Consider the reaction. Fe gives Fe plus 2 electron. Fe ने reactant. Consider Fe gives Fe plus 2 electron. म्हणजेच काय, Fe ने loss of electron केलं. and definition बघा, loss of electron is oxidation. so तुम्ही ओळखलं ही ऑक्सिडेशन आहे. इथे कॉपर प्लस 2 गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच रिडक्शन. सो ऑक्सिडेशन ओळखता आलं, रिडक्शन ओळखता आलं. आता मी या दोघांना ऍड करायला सांगते. ऍड केल्यानंतर काय दिसतं तुम्हाला, Fe मध्ये कोण ऍड होतं, Fe आहे, या साइडचे ऍड करायचे सगळे, कॉपर प्लस 2 आहे. आता इलेक्ट्रॉन्स काय, एरोच्या राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइडचे इलेक्ट्रॉन्स एकमेकाला कॅन्सल होत असतात. राईट अँड लेफ्ट हँड साइड कॅन्सल केले, राहिलं एरो. इक्वल नंबर पाहिजे, 2 इलेक्ट्रॉनला 2 इलेक्ट्रॉन कट. काय उरलं, Fe प्लस 2 प्लस कॉपर. आता बघा काय दिसतंय तुम्हाला, इथे आयनची ऑक्सिडेशन स्टेट आहे 0, कॉपर वरती ऑक्सिडेशन स्टेट प्लस 2, आयनचा प्लस 2, कॉपरचा 0. ओके, दॅट मीन्स कॅन वी से आयन त्याच्या 0 ऑक्सिडेशन मधून प्लस 2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये गेलाय. सो आयनचं काय झालं, ऑक्सिडेशन. आयनचं काय झालं, ऑक्सिडेशन. ते तर तुम्ही आधीच सांगितलंय. आणि नेक्स्ट काय म्हणू शकता, कॉपर त्याच्या प्लस 2 स्टेट मधून कॉपर 0 स्टेट मध्ये गेलाय. 0चं प्लस 2 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर वाढला. नंबर वाढला असेल तर ऑक्सिडेशन, प्लस 2 पासून 0 नंबर कमी झाला. कमी म्हणजेच काय, रिडक्शन. कमी म्हणजेच काय, रिडक्शन. सो बघा तेही तुम्ही आधीच सांगितलेलं. पण ही जी थर्ड इक्वेशन आहे, 1 वॉज ऑक्सिडेशन, 2 वॉज रिडक्शन, बट थर्ड मध्ये ऑक्सिडेशन पण झालं, रिडक्शन पण झालं. सो दिस इज टर्म्ड ॲज रेडॉक्स. दिस इज टर्म्ड ॲज रेडॉक्स. सो ऑक्सिडेशनच्या सगळ्या डेफिनेशन्स ऑल क्लिअर, रिडक्शनच्या सगळ्या डेफिनेशन्स ऑल क्लिअर. रेडॉक्स ओळखायची कशी असते, ऑल क्लिअर. अजून 2 नवीन टर्म्स, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. जेव्हा तुमच्या घरी LIC एजंट येतो, तो कोणाची LIC उतरवतो रे, क्लायंटची ना, का स्वतःचीच LIC पॉलिसी काढतो, नाही.
LIC एजंट तो आहे की जो दुसऱ्याची पॉलिसी काढतो, क्लायंटची पॉलिसी काढतो. सो ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो, रिड्युसिंग एजंट दुसऱ्याचे रिडक्शन करतो. दुसऱ्याचे, पुढच्याचं करायचं असतं. मग जेव्हा समजा मी पुढच्याचं रिडक्शन करते, कसं रिडक्शन करणार आहे मी? त्याला इलेक्ट्रॉन घ्यायला लावणार. पण तो इलेक्ट्रॉन घेईल कधी? मी लॉस केल्याशिवाय घेईल का तो? मी इलेक्ट्रॉन लॉस करणार आणि त्याला म्हणणार ते इलेक्ट्रॉन्स घे, कारण गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज रिडक्शन. मी त्याचं रिडक्शन केलं, पण त्याचं रिडक्शन करत असताना स्वतःचं ऑक्सिडेशन झालं. दॅट मीन्स स्वतःचे ऑक्सिडेशन आणि दुसऱ्याचं रिडक्शन करणाऱ्याला रिड्युसिंग एजंट म्हणतो. असे स्पीसीज की जे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतात बट त्याच वेळी स्वतःचं रिडक्शन होतं, त्यांना ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. सोपं आहे. ऑक्सिडायझिंग एजंट कोण? जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो म्हणजे त्याच वेळी स्वतःचं रिडक्शन. रिड्युसिंग एजंट कोण? जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो त्याच वेळी स्वतःचं काय? ऑक्सिडेशन. इतकंच लक्षात ठेवा. आता इथे बघा, आयन स्वतःचं ऑक्सिडेशन करतो म्हणजे कॅन आय से इट इज रिड्युसिंग एजंट. स्वतःचं ऑक्सिडेशन, सो इट स्वतः काय झाला? रिड्युसिंग एजंट. आणि कॉपर प्लस 2 स्वतःचं रिडक्शन करतोय, सो कॉपर प्लस 2 काय झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. स्वतःचं कॉपर प्लस 2 काय करतोय? रिडक्शन, सो तो काय झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. ओळखू शकाल असं? चला सगळ्या रिॲक्शन्स घ्या, अजून तुम्हाला जेवढ्या माहिती आहेत तेवढ्या, अँड ट्राय करा की तुम्हाला रिड्युसिंग अँड ऑक्सिडायझिंग एजंट सांगता येतो का. रिड्युसिंग एजंट विचारलं, आन्सर लिहिताय Fe. ऑक्सिडायझिंग एजंट विचारलं, आन्सर लिहिताय Cu+2. फक्त कॉपर लिहायचं नाही, Cu+2 लिहायचं, जो आहे त्या स्टेटमध्ये लिहायचा. समजा मी तुम्हाला एक रिॲक्शन दिली, कॉपर +2 टेक्स 2 इलेक्ट्रॉन टू गिव्ह कॉपर. Zn प्लस किंवा Zn गिव्स Zn+2 + 2 इलेक्ट्रॉन्स. याची टोटल ॲडिशन करा, काय निघेल? 2 इलेक्ट्रॉन्सला 2 इलेक्ट्रॉन्स कट, कॉपर +2 प्लस झिंक गिव्स Zn+2 + कॉपर. थोडंसं फास्ट केलं. पहिल्या रिॲक्शन मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे, सो इट इज रिडक्शन. दुसऱ्या रिॲक्शन मध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे, सो इट इज ऑक्सिडेशन. आणि थर्ड दोघांची ॲडिशन आहे, सो दॅट इज रेडॉक्स. आता रेडॉक्स मध्ये जरा बघा, कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +2, झिंक वर नो चार्ज 0, Zn वरती +2, कॉपर वरती नो चार्ज 0. सो जो +2 मधून कुठे चाललाय? 0 मध्ये. तो काय होतोय? स्वतः तर रिड्यूस होतोय. जो स्वतः रिड्यूस होतो, स्वतःचे रिडक्शन, तो दुसऱ्याचं काय करतो? ऑक्सिडेशन. सो ऑक्सिडायझिंग एजंट विचारला तर कॉपर +2. आता नेक्स्ट बघा, Zn स्वतःच्या 0 स्टेट मधून स्वतःच्या +2 कडे चाललाय, जे स्वतः काय होतोय? ऑक्सिडाइज. जो स्वतः ऑक्सिडाइज होतो तो दुसऱ्याचे रिडक्शन करतोय. सो रिड्युसिंग एजंट विचारला तर तुम्ही काय लिहिताय? Zn. Zn आहे तर मी Zn आहे तसा लिहिलाय. कॉपर +2 आहे तर मी कॉपर +2 आहे तसा लिहिलाय. तुमच्या मनाने त्याचा चार्ज वगैरे काही बदलायचा नाही. टेक अ स्क्रीनशॉट. ऑक्सिडेशन नंबर. मग आजपासून मी म्हणतेय की कॉपर +2 आहे, झिंकचा 0 आहे, Feचा +2 ऑक्सिडेशन नंबर आहे. तो ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय? कुठल्याही ॲटम वरती किंवा आयन वरती जो इलेक्ट्रिक चार्ज आहे +2, +3, -1, -2, त्यालाच आपण काय म्हणतोय? ऑक्सिडेशन नंबर. सो इट इज द इलेक्ट्रिकल चार्ज प्रेझेंट ऑन द एलिमेंट. ओळखायचा कसा कोणावरती काय आहे? जर एलिमेंट त्याच्या फ्री स्टेट मध्ये असेल म्हणजे नॅचरली ऑकरिंग स्टेट मध्ये असेल तर नॅचरली तो न्यूट्रल असणार म्हणजे चार्ज 0. कोण कोण कन्सिडर करताय याच्यामध्ये? H2, सगळे गॅसेस, O2, N2, सगळे हॅलोजन्स, Cl2, F2, Br2, I2, ज्यांचा फ्री स्टेट आहे, जो नॅचरली ऑकरिंग स्टेट आहे,
इनर्ट गॅसेस सगळे आर्गॉन, हिलियम काही घेऊ शकताय तुम्ही. सो ऑल दीज आर एक्सेट्रा, ऑल दीज आर इन द फ्री स्टेट अँड त्यांच्यावरती जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो किती असणार आहे 0. ऑक्सिडेशन नंबर किती आहे यांचा 0. सो H2 वरती चार्ज 0, O2 वर 0, N2 वर 0, Cl2 0, सगळ्यांवरती 0 चार्ज आहे. डन, सिंपल आहे. बघून सुद्धा ओळखते रे. H2 म्हणजे 2 हायड्रोजन, एक हायड्रोजन हा एक हायड्रोजन, दोन्ही हायड्रोजन असतील तर मी कोणाला पॉझिटिव्ह कोणाला निगेटिव्ह असं लिहू शकते का? नाही. का कोणाला लिहू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर दोन्ही सेम असतील तर? काही डिफरन्शिएटिंग फॅक्टरच नाहीये त्यामध्ये. सो दॅट इज न्यूट्रल. नेक्स्ट आहे अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स म्हणजे ग्रुप 1 मधले सगळे मेटल्स म्हणतीये. मग कुठून लिहिणार तुम्ही? लिथियम पासून. लिथियम, सोडियम, हे लिनाको, पोटॅशियम, रबसे, रुबिडियम, फ्रँशियम वगैरे पुढे सगळे घेऊ शकताय तुम्ही. यांच्यावर सगळ्यांवरती ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +1. ग्रुप 1 मधल्यांची सगळ्यांची व्हॅलेन्सी किती आहे रे? 1 ना. सो दॅट इज दे हॅव +1 ऑक्सिडेशन स्टेट. मग ग्रुप 2 मध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. अल्कलाइन अर्थ मेटल्सची व्हॅलेन्सी 2. सो सगळ्यांची ऑक्सिडेशन नंबर सुद्धा 2 असणार आहे. कोण येतं त्याच्यामध्ये? बेरिलियम, मॅग्नेशियम, बेकार मंग्या, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम, सगळ्यांवरती +2. सो कुठे जर तुम्हाला लिथियम दिसला तर तो +1 मध्ये, सोडियम +1 लिहिताय, पोटॅशियम +1 लिहिताय, रुबिडियम +1 लिहिताय, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम +2 लिहिताय. हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन सगळ्यांवरती चार्ज किती असतो? -1. सो ऑक्सिडेशन नंबर -1. बट देयर इज वन एक्सेप्शन. जेव्हा आपला हॅलोजन ऑक्सिजनला लागलेला असतो, जसे की कंपाऊंड HOCl, ऑक्झा ऍसिड्स ऑफ क्लोरीन, तेव्हा ऑक्सिजन वरती चार्ज -2 असल्याने क्लोरीन वरती चार्ज किती असतो? प्लस मध्ये. मायनसच्या शेजारी डेफिनेटली प्लस पाहिजे ना. पण किती प्लस? बघा हायड्रोजन वरती किती असणार आहे? हायड्रोजन +1. एकटा हायड्रोजन आहे, हा H2 होता, कन्फ्यूज होऊ नका. तो H2 आहे नॅचरल स्टेट. सो फ्री स्टेट मध्ये तो 0 आहे. पण इथे एकटा H आहे, एकटा एक H आला तर तो आपण ग्रुप 1 मध्ये कन्सिडर करतो, दॅट इज +1. सो H+ इथे ओव्हर 2 मायनस आहे. मग क्लोरीन वर किती असणार आहे? न्यूट्रल झालं पाहिजे ना ओव्हरऑल सगळं. हा +1, हा +1, +2. +2 ला न्यूट्रल करायला हा इथे -2 आहे. सो बघा हॅलोजनला मी मगाशीच म्हटलं की -1 दाखवतो. बट एक्सेप्शन काय आहे? व्हेन हॅलोजन्स आर बॉन्डेड विथ ऑक्सिजन दे शो +1 ऑक्सिडेशन स्टेट. दे शो +1 ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिजन ॲटम बघा. ऑक्सिजन जनरली -2 दाखवतो. फॉर एक्झाम्पल वॉटर कन्सिडर करा, HOH. हायड्रोजन वरती किती आहे? +1. सो ह्या हायड्रोजन वर +1, यावरती +1. ओव्हरऑल न्यूट्रल करायचं असेल तर इथं किती पाहिजे? -2. सो नॉर्मली कंपाऊंड्स मध्ये ऑक्सिजन -2 ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिडेशन नंबर दाखवतो. पण आता एक कंपाऊंड तुमच्या समोर असा येणार आहे OF2. OF2 बघा काय होतं, ज्याची काढायची आहे ना ऑक्सिडेशन स्टेट त्याला X मानत झाला. X +2 टाइम्स फ्लोरीन वरती चार्ज किती असतो रे? -1. सो फ्लोरीनचा -1 लिहिला. इज इक्वल टू ओव्हरऑल त्याला न्यूट्रल बनवायचं आहे. सो इज इक्वल टू 0. X ची व्हॅल्यू काय आहे? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन किती येणार आहे? 2. X इज इक्वल टू +2. आता बघा मी जस्ट म्हटलेलं की ऑक्सिजन नॉर्मली काय दाखवतोय? -2. पण OF2 असा कंपाऊंड आहे ज्यामध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा +2 आला. दिस इज अन एक्सेप्शनल कंपाऊंड. सो लक्षात ठेवायचं आहे, इथे क्वेश्चन येऊ शकतो. देन आहे पर ऑक्साइड लिंकेज. पर ऑक्साइड मध्ये काय असतं? O ला O लिंक्ड असतो. O लिंक्ड विथ O इटसेल्फ. आता बघा हायड्रोजनवर +1, या हायड्रोजनवर +1. सो ऑक्सिजनवर किती असणार? -1 -1, त्याशिवाय न्यूट्रलच नाही होणार. सो इन केस ऑफ पर ऑक्साइड ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -1. ऑक्सिजनने -1 पण दाखवलं. बट कधी? ओनली फॉर पर ऑक्साइड्स.
अँड लास्ट वन KO2. KO2. आता याच्यामध्ये बघा पोटॅशियम, मगाशीच सांगितलेलं ग्रुप 1 एलिमेंट पोटॅशियम +1 ऑक्सिडेशन स्टेट +1. सो ओव्हरऑल मला न्यूट्रल करायचं आहे, त्यामुळे मी ऍड करत जाणार. पोटॅशियमची माहिती आहे, त्याला 1 मानलं. 2 कोण आहेत ऑक्सिजन, त्याची ऑक्सिडेशन स्टेट माहिती नाही. एकावरती x तर दोघांची 2x = 0. सो आन्सर काय येणार आहे आपल्याला, x = सॉल्व करा, यू विल गेट आन्सर -½ सो असा ऑक्सिजन की ज्याच्यामध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट -½ आहे त्याला सुपर ऑक्साईड म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, सुपर ऑक्साईड. आणि असे ऑक्सिजन की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर -1 आहे त्याला पर ऑक्साईड. -1 असेल तर पर ऑक्साईड, -½ असेल तर सुपर ऑक्साईड. आता तुमच्या मनामध्ये एक डाऊट आला असेल OF2 ला घेऊन. हॅलोजन लिंक टू ऑक्सिजन +1 घ्यायचा होता, मॅम तुम्ही निगेटिव्ह कसा घेतला? ऐका, HOCl हा ऑक्झी ऍसिड आहे. ऑक्झी ऍसिड आहे आणि ऑक्झी ऍसिड मध्ये तो +1 चार्ज दाखवतोय. ऑक्सिजन तर आहेच पण ऑक्सिजन तर आहेच पण ऍसिड पण आहे. ऍसिड म्हणजे काय, HOCl आहे, त्यावेळी तुमचा Cl पॉझिटिव्ह दाखवतोय. इथं फक्त ऑक्साईड आहे, ऑक्झी ऍसिड नाही येतो. फ्लोरीन ऑक्सिजनला अटॅच तर आहे बट इट इज नॉट ऑक्झी ऍसिड. ऑक्झी ऍसिडच्या केसमध्ये तो +1 दाखवतो. ओके, चल नेक्स्ट. फॉर हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन काय दाखवतो जनरली, आताच सांगितलेलं H वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. जसं की कन्सिडर करा HCl, तुम्ही काय लिहिणार, Cl वर -1, H वरती +1. सो बघा H चा ऑक्सिडेशन नंबर +1 आहे. पण बारकाईनं जर लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल हायड्रोजन एका नॉन मेटलला लागलाय आणि जेव्हा तो नॉन मेटलला लागतो तेव्हा तो पॉझिटिव्ह स्टेटमध्ये, बरोबर ना, कारण नॉन मेटल इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार त्यामुळे तो स्वतः इलेक्ट्रो पॉझिटिव्ह बनतो. पण जर मी असा कंपाऊंड बनवला तर लिथियम लिथियम हायड्राइड. आता लिथियम वरती स्वतःवर +1 चार्ज आहे. सो लिथियम वर +1 आल्यानंतर हॅलोजन वर -1 येणार. सो हायड्रोजन +1 पण दाखवू शकतो आणि -1 पण दाखवू शकतो. जेव्हा +1 असतो आपण त्याला प्रोटॉन म्हणतो. +1 असतो तेव्हा काय म्हणतो, प्रोटॉन. आणि -1 असतो तेव्हा काय म्हणतो, हायड्राइड. H+ प्रोटॉन, H- हायड्राइड. बट H- होतो कधी, when hydrogen is attached to some other metal. दुसऱ्या कुठल्या तरी मेटलला अटॅच्ड आहे तो, जसं की लिथियम, तर त्याला मी -1 घेणार कारण मेटल स्वतः पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हायड्रोजनला -1 बनायला लागतं अँड इट इज ॲज हायड्राइड. नेक्स्ट, ओव्हरऑल कंपाऊंड मॉलिक्यूल ॲटम इज न्यूट्रल. ओव्हरऑल सगळं निगेटिव्ह लिहायचंय तुम्हाला. बघा, ओव्हरऑल कंपाऊंड मॉलिक्यूल ॲटम इज न्यूट्रल. सो तुम्हाला कितीही मोठा कंपाऊंड देऊ दे, जसं की KMNO4, KMNO4 आणि यामध्ये विचारलं Mn ची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर तुम्हाला Mn ला X मानता येतं. कसं काय, कारण ओव्हरऑल K ची ऑक्सिडेशन नंबर प्लस Mn चा ऑक्सिडेशन नंबर प्लस ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर = 0 असणार आहे. अल्जेब्रिक सम असते सगळ्या ऑक्सिडेशन नंबरची. काय म्हटले मी, पोटॅशियम किती आहे तुमच्याकडे, एकच आहे, बरोबर. कोण, पोटॅशियम. सो 1 पोटॅशियम प्लस 1 मॅंगनीजचा ऑक्सिडेशन नंबर प्लस 4 ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर इज गोइंग टू बी = 0. सो कोणाचं एकाचं माहिती नसेल तर तुम्ही या इक्वेशनला वापरून काढू शकताय. मी कन्सिडर करते पोटॅशियमची, बघा इथे +1 आहे, पोटॅशियम +1. मॅंगनीजचं मला माहित नाही, कन्सिडर X प्लस 4. ऑक्सिजन नॉर्मली काय दाखवतो, -2 = 0. सो 4 2 चा 8 -8 होणार आहे, -8 + 1 -7. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॅंगनीज काय आली, +7. Okay, so algebraic sum of oxidation number of all atoms is equal to 0 because molecule as a whole is neutral. For polyatomic ion, जर देतानाच आयन दिला असेल तर MnO4 -2 दिसतोय का तुम्हाला स्वतःला हा न्यूट्रल, नाही दिसत आहे.
मग न्यूट्रल नाही आहेच तो. तिथे काय लिहिताय तुम्ही 1 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ मॅंगनीज प्लस 4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू ओव्हरऑल त्याच्यावरती जो चार्ज आहे तो. चार्ज नसतो तेव्हा न्यूट्रल. इथं आयन आहे सो आयन वरती पक्का चार्ज असणार. जो काही चार्ज आहे त्याला इक्वेट करायचं. मॅंगनीजचं एक्स मानू त्याचा काढायला सांगितलं प्लस ऑक्सिजनचं किती माहिती आहे -2 इज इक्वल टू -2. किती येणार आहे 4 2 चा 8 -8 तिकडे जाईल सो x इज इक्वल टू +6. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॅंगनीज इन MnO4 -2 इज +6. ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर हे जे तुम्ही आता काढलं ह्या मेथडनी एक्स मेथडनी हे काय देत असतं ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर देत असतो. ॲव्हरेज म्हणजे काय आता या कंपाऊंड मध्ये एकच मॅंगनीज आहे तर एका मॅंगनीजचा ऑक्सिडेशन नंबर +7. इथं पण एकच मॅंगनीज होता सो एका मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट या कंपाऊंड मध्ये +6. जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं K2Cr2O7 तर तुम्ही काय करताय बघा 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ पोटॅशियम प्लस 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम प्लस 7 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 0. जेव्हा तुम्ही 2 इंटू क्रोमियम करताय याचा अर्थ तुम्ही मानलं मनातल्या मनात की दोन्ही क्रोमियम जे 2 क्रोमियम असणार आहेत तुमच्या कंपाऊंड मध्ये त्या दोन्ही क्रोमियमचा ॲटॉमिक ऑक्सिडेशन नंबर तुम्ही सेम मानला. ॲव्हरेज कधी काढू शकताय तुम्ही जेव्हा तुम्ही या दोघांचं सेम मानताय किंवा या दोघांची ॲडिशन आणि डिवाइड बाय 2 करताय तेव्हा ॲव्हरेज निघेल ना. ॲव्हरेज कसं काढतो एखाद्या गोष्टीचा जेवढे एलिमेंट्स आहेत सगळ्यांचे ॲड करायचे डिवाइडेड बाय टोटल नंबर. सो इथं दोघांची ऑक्सिडेशन जी आहे ती आधी ॲड होईल डिवाइड बाय 2 असा ॲव्हरेज निघतो. इंडिव्हिज्युअली मी सांगू शकत नाही याचा किती त्याचा किती. ॲव्हरेज काढू शकतो. सो दिस मेथड विल गिव्ह अस ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर. कॅल्क्युलेट करा किती येणार आहे. पोटॅशियमची 1 असते 2 इंटू एक्स प्लस 7 इंटू ऑक्सिजन -2 इज इक्वल टू 0. सो 2x इज इक्वल टू किती आहे हे -14 प्लस 2 दिस विल बी 12 प्लस 12 अँड x इज इक्वल टू +6. ओके +6. याचा अर्थ असा नाही होत की या क्रोमियमचा 3 आणि या क्रोमियमचा 3 आहे. एकटाचा सांगत नाही ॲव्हरेज करून आपण सांगत असतो. ओके चलो ओव्हरऑल बोर्ड मधून तुम्ही काय शिकला. एखादा एलिमेंट फ्री स्टेट मध्ये आहे तर 0, अल्कली मेटलवर +1, अल्कलाइन मेटलवर +2, हॅलोजन्सवर -1. पण जर ऑक्सा ऍसिड्स असतील तर दे कॅन शो +1. ऑक्सिजन साठी व्हेरी इम्पॉर्टंट नॉर्मली -2, OF2 मध्ये +2, पर ऑक्साइड मध्ये -1, सुपर ऑक्साइड मध्ये -1/2. हायड्रोजन ॲटम विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणजे जर मेटल सोबत लागला तर हायड्राइड, नॉन मेटल सोबत लागला तर प्रोटॉन. H+ पण असू शकतो H- पण असू शकतो. ओव्हरऑल मॉलिक्यूल न्यूट्रल आहे सो X मेथड वापरू शकता. आयन आला तर ओव्हरऑल इक्वल्स टू आयनचा जो चार्ज आहे तो. आणि या मेथडनी आपण ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर काढतो. इंडिव्हिज्युअल त्याच एलिमेंटचा इतकाच असं सांगता येत नाही. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील हा काय असतो नंबर यांचा ॲव्हरेज असतो. जर आता इथे 2 क्रोमियम आहेत या क्रोमियमचं 6 आणि या क्रोमियमचं पण 6 असं याचा अर्थ नाहीये. 6 काय आहे या दोघांचा ॲव्हरेज आहे. दोघांची ऑक्सिडेशन स्टेट ऍड करून जेव्हा डिवाइड बाय 2 कराल तेव्हा 6 येईल. ओके चलो नाउ टेक अ स्क्रीनशॉट. तो आपण हे पण कन्क्लूड करू शकतो की ऑक्सिडेशन नंबर पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, 0 असू शकतो, फ्रॅक्शन पण असू शकतो. सुपर ऑक्साइड मध्ये -1/2 आहे सो फ्रॅक्शन आहे. फ्री स्टेट मध्ये 0 आहे. हायड्रोजन स्वतः पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दाखवतो सो कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 और फ्रॅक्शन. काही एक्झाम्पल्स बघूया थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील उरल्या सुरल्या असतील तर. यामध्ये तुम्हाला सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट काढायचं आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन तर माझ्या पॉइंट्स मध्ये होते ना सो दॅट मीन्स हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा विचारणार नाही मध्ये सल्फरचा विचारणार. फॉर्म्युला मेथडनी तुम्ही कसं काढाल 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन कारण 2 हायड्रोजन आहेत, 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर प्लस 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 0.
सो 2 इंटू हायड्रोजनचा +1, सल्फरचा माहिती नाही x मानू, ऑक्सिजनचे किती येणार आहे -2, जनरल वाला घ्यायचा, दॅट इज इक्वल टू 0. ओव्हरऑल देअरफॉर 2x इज इक्वल टू -6 + 2 काय येतो -4, तिकडे जाऊन +4. देअरफॉर x इज इक्वल टू +2. बट दिस इज ॲव्हरेज. दिस इज ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर. कसं काय बघा, मी इथं स्ट्रक्चर ड्रॉ करते. S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड S OH. झालं का स्ट्रक्चर? नाही, अजून एक ऑक्सिजन आहे आणि H. ओके, आता हे स्ट्रक्चर आहे H2 2H S2 2S O3. करेक्ट. बघा तुम्हाला दिसतं मधल्या सल्फरने किती बॉन्ड्स बनवले. जर मी हा बॉन्ड तोडला 2 3 4 5 6 बॉन्ड्स बनवले टोटल. पण हे जे बॉन्ड आहे ऑक्सिजन सोबत केलेला बॉन्ड, इकडे ऑक्सिजन सोबत केलेला बॉन्ड आणि इकडचा ऑक्सिजन सोबत केलेला बॉन्ड, दे मस्ट बी होल्डिंग सम चार्ज. कारण दोन डिफरंट ॲटम्स मध्ये बॉन्ड आहे. सो जेव्हा हा बॉन्ड तुटेल तेव्हा जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याला काय भेटेल निगेटिव्ह चार्ज. S आणि O मध्ये कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ऑक्सिजन, सो त्याला भेटेल -1 आणि सल्फरला भेटेल +1. दुसरा बॉन्ड बघा, हा वाला तोडू शकते मी, तेव्हा परत ऑक्सिजनला अजून एक -1 आणि खाली सल्फरला +1. हा एक बॉन्ड तोडला मी तर ऑक्सिजनला -1 सल्फरला +1. हा बॉन्ड तोडला तर ऑक्सिजनला -1 सल्फरला +1. पण याच्यासोबत बॉन्ड ब्रेक केला तर हा पण सल्फर तो पण सल्फर. मी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सच नाहीये तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कोणाला देऊ शकत नाही. याला 0, याला पण 0. ओव्हरऑल सल्फरवर चार्ज किती आला +1 +1 +1 +1. दॅट इज मधल्या सल्फर वरती चार्ज आहे +4 आणि बाहेरच्या सल्फर वरती चार्ज आहे 0. पण मला ह्या फॉर्म्युलानी अशी काही इन्फॉर्मेशन दिली का 2 सल्फर आहे तर एकावर प्लॅर आणि एकावर 0 आहे? बिलकुल नाही. त्यानं काय केलं, या दोघांचा ॲव्हरेज घेतला. ॲव्हरेज म्हणजेच काय केलं 4 + 0 / 2 आणि त्यामुळे फॉर्म्युला मध्ये आन्सर तुमचं +2 दिसतंय. यालाच म्हणायचं ॲव्हरेज आहे हा ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर. आय गेस आता तुमची व्हॅल्यू क्लिअर झाली असेल, आयडिया क्लिअर झाली असेल की मी मगासपासून ॲव्हरेज का म्हणतीये. फॉर्म्युलाने +2 दिलं बट तो दोघांचाही ॲव्हरेज आहे. या सल्फरचं बॉन्ड ब्रेकिंग करून मला कळालं की +4 आहे आणि बाहेर 0 आहे. चलो H2S2O7 S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH OS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH. 12th स्टँडर्डच्या स्टुडंट्सना हे स्ट्रक्चर फॅमिलियर पाहिजे. पी ब्लॉक मध्ये आपण बघितलंय एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 17 and 18. बाकी जे 11th स्टँडर्डचे ॲस्पायरंट आहेत ते डायरेक्ट फॉर्म्युला मेथड यूज करा. बघा 2 हायड्रोजन आहेत, सो 2 हायड्रोजन म्हणजे 2 इंटू +1 प्लस 2 सल्फर 2x प्लस 7 ऑक्सिजन 7 इंटू -2 ओव्हरऑल 0. सो किती येणार आहे हे 2x इज इक्वल टू 14 -14 + 2 दॅट इज इकडे जाऊन होईल +12 x इज इक्वल टू +6. सो ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर काय आहे +6. पण आता बघूया इंडिव्हिज्युअल किती येतोय. बघा हा जेव्हा तुम्ही बॉन्ड तोडाल ऑक्सिजनवर -1 सल्फरवरती +1. हा बॉन्ड जेव्हा तुम्ही ब्रेक कराल ऑक्सिजनवर -1 सल्फरवर +1. हा बॉन्ड ब्रेक केला ऑक्सिजनवर -1 सल्फरवर +1. हा ब्रेक केला ऑक्सिजनवर -1 सल्फरवर +1. तसं हा केल्यावरती ऑक्सिजन -1 सल्फर +1. हा ब्रेक केला ऑक्सिजन -1 सल्फर +1. सो जेवढे बॉन्ड सल्फर ब्रेक करतो तेवढे पॉझिटिव्ह चार्ज येतात. दॅट इज 1 पॉझिटिव्ह 2 3 4 5 6 बॉन्ड तोडले 1 2 3 4 5 6. सो या सल्फरची ऑक्सिडेशन नंबर +6. त्यानंतर इकडे पण 1 2 3 4 5 6 6 बॉन्ड तोडणार आहे. हा तोडला तर +1, हे दोन तोडले इकडून +1 इकडून +1, हा तोडला इकडून +1 इकडून +1 आणि हा तोडला +1. सो याचा सुद्धा किती आहे +6. याचा +6 याचा +6 दोघांचे सेम आल्यामुळे ॲव्हरेज सेम आलं.
6 प्लस 6 12, 12 डिवाइड बाय 2 6. ओके, सो लक्षात येतं तो ॲव्हरेजच आहे, पण इथे दोन्ही सेम आहेत त्यामुळे ॲव्हरेज त्याला बरोबर मॅच झालाय. इथे दोन्ही वेगवेगळ्या नेचरचे आहेत. हा सल्फर वेगळ्या नेचरचा आहे, हा सल्फर वेगळ्या नेचरचा आहे. एकाची 4 दुसऱ्याची 0. 4 प्लस 0 बाय 2 ॲव्हरेज आला 2. पण तुम्ही फॉर्म्युला मेथडनीच काढताय. कशा? लेवल स्टँडर्ड अस्पायरंट जी आहेत ते. नेक्स्ट बी आर ज्याची काढायची आहे त्याला x मानायचं प्लस 3 इंटू ऑक्सिजन वरती -2 इज इक्वल टू ओव्हरऑल वरती चार्ज किती दिसतोय -2. सो x -6 इज इक्वल टू -2. -2 इकडचा +6 येईल, आन्सर बनेल +4. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ब्रोमीन ओव्हर देअर इज +4. NH4 प्लस नायट्रोजनची काढायची आहे त्याला x माना. त्यानंतर 4 हायड्रोजन वरती +1 बिकॉज तो एका नॉन मेटलला लागलाय. दॅट इज इक्वल टू ओव्हरऑल चार्ज +1. देअरफॉर x इज इक्वल टू 4 तिकडे जाणार -4 होणार. 1 - 4 -3. नायट्रोजन वरती चार्ज किती आहे? ऑक्सिडेशन नंबर -3. N2O5 2 नायट्रोजन सो 2x प्लस 5 इंटू ऑक्सिजनची -2 इज इक्वल टू 0. देअरफॉर 2x इज इक्वल टू -10 तिकडे जाऊन होईल +10. सो x इज इक्वल टू काय येईल +5. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ वन ॲव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट, कारण 2 नायट्रोजन आहेत, कोणाची किती माहिती नाही, बट ॲव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट इज +5. खूप सारे एक्झाम्पल आहेत टेक्स्टबुक मध्ये. 1 बाय 1 घ्या आणि सगळ्याची ऑक्सिडेशन स्टेट काढून ठेवा. स्टॉक नोटेशन म्हणून एक पॉइंट आहे. स्टॉक वॉज अ नेम ऑफ सायंटिस्ट, सरनेम ऑफ सायंटिस्ट अल्फ्रेड स्टॉक. त्यांनी एक नोटेशन दिलं त्याला आपण म्हणतोय अल्फ्रेड नोटेशन किंवा स्टॉक नोटेशन. SnCl2 याच्यामध्ये Snचं तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट काढू शकता. दिस इज मेटल, सो मेटलचं ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे? पॉझिटिव्ह. पण किती पॉझिटिव्ह? एका क्लोरीन वरती किंवा मेथड नुसार चला, ज्याचा काढायचा आहे तो x. 2 क्लोरीन वरती -1 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू +2. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Sn इज +2. ते कसे लिहायचे? Sn त्याच्या समोर ब्रॅकेट मध्ये रोमन मध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट आणि देन पुढचा कंपाऊंड. सो याला म्हणायचं स्टॉक नोटेशन. रायटिंग ऑफ ऑक्सिडेशन नंबर इन पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस म्हणजे हा ब्रॅकेट, that too in Roman in front of a metal is called as stock notation. कोणत्याही मेटलचा ऑक्सिडेशन नंबर हा रोमन मध्ये त्याच्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहिणं याला स्टॉक नोटेशन म्हटलं. टेक अ स्क्रीनशॉट आणि खूप सारे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करा.